गाझियाबादमध्ये स्वामी नरसिंहानंद सरस्वती यांनी पैगंबर साहेबांबद्दल अपशब्द वापरलेले होते आणि या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि ते जे वक्तव्य केले होते ते सर्व वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित केले होते. त्याच्यामुळे आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना ह्या तीव्र झालेल्या होत्या, सर्व भावना दुखावल्या गेलेल्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही आपला वतन संघटनेच्या वतीने व सर्व मुस्लिम समाज वागड पोलीस स्टेशनला येऊन येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन सादर केलं आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या अनुषंगाने पोलिसांनी सर्व प्रकरण समजून घेतले, सर्व तपासणी केली आणि त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023ची कलम 192, 196, 197, 299, 302, 353, 356, 152 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता जो गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे तो 0 FIR दाखल करण्यात आले का काय वर्ग दाखल झाला? 0 FIR करण्यात आलेला. तो वर्ग कुठं काय सांगितलं? गाझियाबाद, उत्तर प्रदेश. तो प्रथम गुन्हा ते दाखल झाला. आपण बघितलं असून देशामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने मुस्लिम समाजावर वारंवार अन्याय अत्याचार होत आहे. त्या ठिकाणी आता ही तिसरी घटना आहे. सारखंच काहीतरी वक्तव्य करायचं आणि मुस्लिम समाजाला चिथावणी करून वक्तव्य करून आक्रमक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. मुस्लिम समाज हा शांतताप्रिय आहे. पहिल्यापासूनच या देशासाठी मुस्लिम समाजाने बरेचसे योगदान दिलेलं आहे. मुस्लिम समाजाला जर खरी दिशा आणि दशा जर मिळाली, म्हणजे डायरेक्शन खरं जर मिळालं आणि गायडन्स जर मिळाला तर मुस्लिम समाज हा क्रांती घडवून आणू शकतो असा मला विश्वास आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान दिलेलं आहे त्या संविधानिक पद्धतीने जर आपण शांतीच्या मार्गाने लढा लढला तर कुठलाही लढा हा अशक्य नाही असे मला वाटते. गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्याला साधारण पोलीस स्टेशनमध्ये किती वेळ लागतो? आम्ही 7 वाजता या ठिकाणी आलो होतो. आता जवळपास 11 वाजलेले आहेत, तर 3-4 तास लागले असतात. यामध्ये पोलिसांचं आपल्याला सहकार्य लाभलं आहे का आपल्याकडे दुर्लक्ष झालं? पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक जे अधिकारी आहेत त्या सर्वांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. एकंदरीत समाज बांधवांना काय समाज बांधवांना माझी ही विनंती असेल की असे जे काही प्रकार होतात त्या प्रकारामुळे भावनिक न होता कायदेशीर पद्धतीने आपण जे काय करू शकतो ती कायदेशीर पद्धतीने आपण संबंधित ठिकाणी जाऊन तक्रार नोंदवावी. कुठलाही कायदा हातामध्ये घेऊ नये, कुठल्याही अफवांना बळी पडू नये आणि आपल्या देशामध्ये शांतता कशी स्थिर राहील याचा सर्वांनी दक्षता घ्यावी.